आज शंभूराजाने आपल्या काय दिवे लावलेत ह्या जळगावची थंडी यांच्यावरच पडली। हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग, मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। पाहुणे येणार आम्ही कालपासून सांगतोय तुम्हाला। बॅगा आल्यात पाहुण्यांच्या, पाहुणेही आलेत। जाऊ दे, ती केरळला गेली होती, मसाले आणले केरळवरून, मसाले आणलेत। जायफळ बरोबर जायफळ असे ना का, जायफळ, काळे मिरे, तेजपान, सगळं शोप, जायपत्रीचं पान दिसलं मला। हो आहे ना, थोडे थोडे सगळे गरम मसाले। व्हाईट चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, दोघींना नेकलेस आणले। ओहो, हा सिंपल वाला हे घ्याई, हे तुला, आणि हे मल्टी कलर वाला तुला। थँक्यू। बघा घालून बघा। आम्ही सेम घेतला, मी मल्टी कलर वाला सेम काजलला जो दिलाय ना तो मला घेतलाय, आणि तुला जसं आहे ना सेम आईला घेतलाय। 4 घेतले होते आम्ही। सुंदर आहे। कचोरी खाणार हो, असं आबोली घरी आली मी माहिती। सो आबोली आणि प्रतीक येणार होते, ते आलेले आहेत। आणि का आले हे पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। आज शंभूराजाने आपल्या काय दिवे लावलेत याच्यासाठी, म्हणजे ओपन डे आहे म्हणून मला जायचंय शाळेत। राजे मात्र झोपलेत। सो चला आता आधी शाळेत जाऊयात। हे जे समोर दिसतंय ना, हा वर्ग आपल्या शंभूचा आहे। सो मी आता रोहिणीमध्ये आलेली आहे आणि आम्हाला घ्यायची कांदा कचोरी, कारण सगळ्यांनाच आवडते। आणि ढोकळे घ्यायचे आहेत, 1 प्लेट ढोकळा। आणि कारण आमच्या राजाला कचोरी नाही आवडत, राजाला आमचे ढोकळे खातात शंभूराजे। क्या नाम है? काजल अंकुर। सो मी आता घरी आलेली आहे आणि शंभूराजांचे दिवे तेलाचे की तुपाचे। शंभूला इंग्लिश मध्ये 30 पैकी 24 मार्क मिळाले, मॅथ मध्ये 30 पैकी 20, आणि ड्रॉइंग मध्ये पैकीच्या पैकी मार्क आहे। त्याच्यात त्यांना दिवा रंगवायचा होता। असा आपल्या शंभूराजांचा काहीसा निकाल आहे। आणि आज ओपन डे असल्याने शाळेला सुट्टी होती, मस्त मज्जा मज्जा केली आहे शंभूने। आणि आता मस्त आत्या आली आहे, मामा आले, सो बाहेर जायची पण तयारी झाली आहे की मी जाणार। शंभूचा निकाल चांगला लागलाय, काय वाईट नाही। आणि आपल्याला काय त्याच्याकडनं खूप आपली अपेक्षा पहिला आला पाहिजे, सध्या नाही ही अपेक्षा, कॉम्पिटिशनच नाहीये। भविष्य काळात पण मी त्याला परीक्षा देणार नाही, तुला जेवढे मार्क मिळवायचे तेवढे मिळव। जंबाचा रिझल्ट चांगला लागलेला आहे आणि तो किती छान घडतोय, जास्त महत्वाचं। आजी सांगणार आहे आता रिझल्ट, पेढे वाटायचे की लाडू? वाटायचे पेढेच आहे, पेढे वाटायचे, आनंदाचा पेढे वाटायचाच आहे। पण शंभू अजून नर्सरीत आहे, त्यामुळे प्रगती एकदम उत्तम आहे। हो, शीच स्वतःच शीच सांगतो, हे मोठी प्रगती आहे, दुसऱ्याने शिकली पण त्याच्यामुळे प्रगतीच प्रगती चांगली आहे। शंभू अजून आपल्या नर्सरीलाच आहे, त्यामुळे रिझल्ट काय याच्यापेक्षा तो तिथे जाऊन सगळ्यांमध्ये मिक्स होतोय, बोलतोय, हे महत्वाचं आहे। आज निकाल लागला ना, तो ऐकून मला आश्चर्य वाटलं, कारण हा बोलतच नव्हता। याचे मार्क ज्या पद्धतीने पाहिलं त्या पद्धतीने वाटतंय की तो चांगलाच बोलतो आहे, चांगले मार्क आहे। शाळेत गेला की शक्ती क्षीण होऊन जाईल। आता मॅडम म्हणे की तो सगळ्यांशी बोलतो चांगला आणि मिक्स व्हायला लागलाय सगळ्यांमध्ये, छान बडबड करायला लागलाय मयंक आता। चांगली गोष्ट। हे चालले आता शंभूला घेऊन ज्या कार्यक्रमासाठी आले। शंभूचा डब्बा, शंभूची वॉटर बॅग, नको डिक्की ठेवणार आहे। शंभू बाय। कुठे झाला तू? शंभू आता मामा सोबत चालला। शंभू मी येऊ का? शंभू कुठे बसू मी? मोटरसायकलवर नाही, मी जुपिटरवर येते। नाही मग मी तुझे बसू नाही, मला तू कडे घे, मला तू कडे घे ना शंभू। सो या जेवायला शंभूराजे तर गेलाय आत्या बरोबर कार्यक्रमाला, आणि आज केली वांगे बटाटाची भाजी पोळी। झालं का आपा जेवण? चला जेवा। आज सकाळचे लाईट गेले, त्यामुळे आज जेवताना टीव्ही लागत नाहीये, असा रोजही नसतो, पण शंभू नाहीये म्हणून आपण टीव्ही बघावा जेवताना। मुळात आज लाईटच गेली। राजे खाताय आता शेवभाजी आणि पोळी, भार्गव पण खाणार आहे। या दोघांनी फक्त भाजी घेतलीये, त्यात शेव नकोय म्हणे आम्हाला। शंभू खातो ना? कशी झाली भाजी?
थँक्यू. आता केलेली आहे शेवभाजी, भात आणि पोळ्या. शंभू आणि त्याच्या मित्राचं जेवण झालंय. आम्हाला लग्नाला जायचंय सगळ्यांना, तर नाश्त्याला काय करणार म्हणून सगळ्यांसाठी केलेत मिक्स डाळींचे आप्पे करायचे आहेत म्हणून मी भिजवून ठेवलंय. आता हे संध्याकाळी किंवा रात्री वाटून घेईल व्यवस्थित. अख्ख्या जळगावची थंडी यांच्यावरच पडली आहे. याने टोपी घातली आहे, याने स्वेटर आणि डुबऱ्या याने तर स्वेटरही घातलं आणि टोपीही घातली. ढमाबाई हा. सो गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण जातोय फेरफटका मारायला आणि या बलीला गेला. चलो हा व्हिडिओ करतोय बघा तो. हाय गाईज, आता आम्ही बूड चाललोय आणि शंभूला इथेच राहू देणार आहे. जर शंभू पटकन गाडीत नाही बसला तर. यायचंय तुला? इथे यायचंय उद्या आम्हाला सपकाळ आणि झालटे परिवार यांच्या लग्नाला. आबोली येते आता. ते आले आता. बस गा. तुला नाचायचं होतं का? नाही आता नाही, आज घरचे कपडे बेटा. झाली आधी ना फेकून देते टोपी. टोपी फेकली उजाल. पैसा आबोलीला घेतलं आणि घरी आलेलो आहोत. आता वाजले किती माहितीये? 12:03 झालेले आहेत आणि अजूनही सगळेजण जागेच आहे. जरा मला त्या आप्प्यांचं वाटायचं राहिलंय, ते राहूनच गेलं, ते आता वाटते. आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.